विद्यार्थी मित्रांनो, कसा गेला मग फिजिक्सचा पेपर? नक्कीच चांगला गेलेला असणार आहे. कारण तुम्ही मला फॉलो केलंय, तुम्ही आपल्या सह्याद्री ट्युटोरियल्स, आपल्या टेक एस्पायर चॅनलला फॉलो केलंय. याचा अर्थ पेपर नक्कीच तुम्हाला चांगला गेलेला असेल. बरं, आता फिजिक्स झालं, फिजिक्सचा पेपरही झाला, पेपर पण चांगला गेला. आता काही जणांना चांगला नसेल गेला पेपर, तर त्यांनी काळजी करायची नाही. आता नेक्स्ट पेपरवर फोकस करायचा आहे. बरं, तुम्हाला पेपर कसा गेला? काय रिव्ह्यू आहे तुमचा पेपरबद्दल? हे मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा. पण आजचा दिवस आपल्याला पूर्ण केमिस्ट्रीवर इन्व्हेस्ट करायचा आहे. बरोबर? उद्या आपला केमिस्ट्रीचा पेपर आहे. मग तुमचा जेवढा काही सिलेबस झाला असेल, ओके, तो आपल्याला या दिवसामध्ये रिव्हिजन करायचा आहे. रिव्हिजन झाल्याच्या नंतर पुन्हा आपल्याला नवीन टॉपिक्स करायचे आहेत. म्हणजे आपल्याला अशा गोष्टी करायच्या आहेत. आपल्याला अशा गोष्टी करायच्या जेणेकरून आपला स्कोर इम्प्रूव्ह होईल. मग हा व्हिडिओ बनवण्याचं कारण काय आहे? तर तुम्हाला तुमचं डेली शेड्यूल देणं. म्हणजे कोणत्या पद्धतीने आज सकाळी उठल्यापासून तर झोपेपर्यंत आणि उद्या पेपरला जाईपर्यंत तुम्हाला काय-काय करायचंय, ते मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. त्याचबरोबर रिव्हिजन करायचे, नवीन टॉपिक्स पाहायचे, थिअरी करायचे, न्यूमेरिकल्स करायचे, डेरिव्हेशन्स करायचे. नक्की काय गोष्टी करायच्यात किंवा पेपरमध्ये कसा ॲटिट्यूड ठेवायचा, आपल्याला कशा पद्धतीने आपल्याला सामोरं जायचंय, या सर्व गोष्टींबद्दल माहिती मी या व्हिडिओमधून तुम्हाला सांगणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आता पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला एक करायची ती म्हणजे आता फक्त रिव्हिजन करायची. फक्त तुम्हाला काय करायची आहे? रिव्हिजन करायची आहे. नवीन टॉपिक्सकडे आपल्याला बिलकुल जायचं नाही, बिलकुल जायचं नाही. तुमचे 2 जरी चॅप्टर्स झालेले असतील, ओके, 2 जरी चॅप्टर्स तुमचे झालेले असतील, तरी त्या चॅप्टरची एकदा रिव्हिजन करा. ते चॅप्टर एकदा परफेक्ट करून टाका. असे परफेक्ट करून टाका, की पुन्हा तुम्हाला ते पुस्तक उघडण्याची किंवा ते चॅप्टर रिव्हिजन करण्याची गरज नाही पडली पाहिजे पेपरसाठी. एकदा हे टेन्शन गेलं, ठीक आहे, आता 2 नाही, तुमचे बरेचसे चॅप्टर झालेले असतील. आपण कन्सिडर करूया, की 5 चॅप्टर तुमचे झालेले आहेत, बरोबर? मग 5 ची रिव्हिजन करायची तुम्हाला. आता ह्या रिव्हिजनला तुम्हाला किती वेळ घ्यायचा आहे? समजा आपण कन्सिडर करूया, की तुम्ही सकाळी 8 वाजल्यापासनं समजा हा व्हिडिओ तुम्ही पाहताय आणि त्याच्यानंतर कन्सिडर करूया, की 8 पासून तुम्ही अभ्यासाला सुरुवात केली. तर तुम्हाला 10 ते 11 वाजेपर्यंत मॅक्स तुम्हाला सांगतोय हां, 10 ते 11 वाजेपर्यंत तुमचा जेवढा सिलेबस झालाय तेवढा कव्हर करायचा आहे, बरोबर? आता ज्यांचा काहीच झाला नाही, मग त्यांच्यासाठी काय? तर किमान तुम्ही 2 तरी चॅप्टर्स, किमान तुम्ही 2 ते 3 चॅप्टर्स तरी केले पाहिजे, बरोबर? आता आपल्याला एक कुठेतरी ग्रोथ घेतल्याशिवाय पर्याय नाहीये किंवा समजा आपलं स्पीड अप करण्याशिवाय पर्याय नाहीये, बरोबर? त्याच्यामुळे आपल्याला व्यवस्थितरित्या रिव्हिजन करायची आहे आणि ज्यांनी रिव्हिजन करायला म्हणजे समजा ज्यांनी अजून अभ्यासाला सुरुवात केली नाही, तर त्यांच्यासाठी काय सांगेल मी, की नवीन चॅप्टर्स तुम्ही घ्या. मग पहिली गोष्ट रिव्हिजन करायची आहे ज्यांनी केलंय त्यांच्यासाठी आणि काय करायचंय नवीन टॉपिक्स अजिबात सुरू करायचे नाही. आता हे नवीन कधी सुरू करायचे हे तुम्हाला मी याच्यामध्ये येत्या याच्यामध्ये सांगणार आहे, बरोबर? तर दुसरी गोष्ट नेक्स्ट काय करायची आहे तुम्हाला, बरेचसे जण फॉलो करतात किंवा सध्या तो ट्रेंडच बनलाय. काय? लाईव्ह लेक्चर्सचा. लाईव्ह लेक्चर फॉलो करायचं नाही बिलकुल. लाईव्ह लेक्चर कोणासाठी बेनिफिशियल होऊ शकतं? तर ज्यांचा ऑलरेडी सगळा अभ्यास झालाय, ज्यांचा सगळा अभ्यास झाला, ज्यांना फक्त रिव्हिजन करायची आहे. फक्त रिव्हिजन म्हणजे अशी रिव्हिजन करायची, लास्ट रिव्हिजन ज्याला आपण म्हणू. लास्ट मिनिट रिव्हिजन ज्यांना करायची आहे, तर त्यांच्यासाठी लाईव्ह लेक्चर्स हे बेस्ट आहेत. त्यांनी ते नक्की पहा, बरोबर आहे. पण ज्यांचा अजून अभ्यासच झाला नाही, ज्यांना सुरू करायचा अभ्यास, मग त्यांना लाईव्ह लेक्चर्स मधलं काही समजणार आहे का सांगा? आता YouTubeवर भरपूर सारे चॅनल्स तुम्हाला लाईव्ह लेक्चर्स प्रोव्हाईड करतात. 10-10 तासांचे, 8-8 तासाचे लाईव्ह लेक्चर्स आहेत. त्याच्यामध्ये ते सगळा सिलेबस कव्हर करतात. मला सांगा जर सिलेबस 8 तासाचा जर कव्हर होणार असता, बोर्ड वेडं थोडं आहे आपल्याला वर्षभर ते पुस्तक आपल्याकडे द्यायला किंवा हा जो आपला टर्म आहे, तर ती वर्षभर ठेवायला बोर्ड वेडं नाही ना, बरोबर आहे? मग हा सिलेबस 8 तासात कव्हर होण्यासारखा सिलेबस नाहीये, बरोबर? मग त्याच्यासाठी आपल्याला काय करायचंय? फक्त सेल्फ स्टडी करायची आहे. काय करायचंय त्याच्यासाठी आपल्याला? सेल्फ स्टडी. तुम्ही जेवढी सेल्फ स्टडी कराल तेवढं तुमच्यासाठी चांगलं आहे. कारण लाईव्ह लेक्चर्स पहा आता तुम्ही अटेंड केले असतील. तुम्ही कशा पद्धतीने अटेंड करता? बेडवर झोपल्या-झोपल्या अटेंड करता, फिरता-फिरता अटेंड करता. काही जण तर खिशातच अटेंड करतात, खिशात मोबाईल ठेवून. फक्त का अटेंड करायचंय? एक मनाला समाधान वाटायसाठी. याच्यासाठी तुम्ही अटेंड करता ना. मग त्या गोष्टी नाही करायच्या तुमच्या. तुम्ही बिलकुल, बिलकुल त्या गोष्टी करायच्या नाही. कारण रिझल्ट चांगला जरी लागला, तरी ते तुमचेच मार्क्स असणार. मार्कशीटवर तर तुमचंच नाव येणार आहे. रिझल्ट खराब लागला, तरी ते तुम्हालाच भोगायचंय, बरोबर आहे? मग त्यासाठी काय करायचंय? अभ्यास पण तुम्हाला करायचा आहे, सेल्फ स्टडी पण तुम्हाला करायची, बरोबर? लाईव्ह लेक्चरच्या भानगडीत पडू नका. ज्यांचा अभ्यास झालेला नाही किंवा थोडाफार अभ्यास झालाय, त्यांनी बिलकुल लाईव्ह लेक्चर्सकडे जाऊ नका. ज्यांचा पूर्ण अभ्यास झालेला आहे, तर ते मात्र तिथं जाऊ शकतात. शकतात म्हणतोय. त्यांना सुद्धा मी सजेस्ट करेन, की सेल्फ स्टडी करा. पण जरी ते गेले लाईव्ह लेक्चर्सकडे तरी काही प्रॉब्लेम नाही. आणि असे मुलं फक्त 10% आहेत. किती? असे मुलं फक्त 10% आहेत, की ज्यांचा पूर्ण अभ्यास झालाय. 16 पैकी 16 पूर्ण चॅप्टर्स कव्हर झालेत. असे फक्त 10% मुलं आहेत. मग 90% मुलांनी बाकीच्यांनी लाईव्ह लेक्चर्स अटेंड करण्यामध्ये काही सेन्स आहे का? तर बिलकुल सेन्स नाहीये. त्यांना फक्त सेल्फ स्टडी करायची. ती कशी करायची आहे सांगतो तुम्हाला. बरं, सगळ्यात पहिले आता काय करायचंय आपल्याला टॉपिक वाईज जायचंय. टॉपिक वाईज जायचंय म्हणजे काय? सॉलिड स्टेट. थर्मोडायनामिक्स समजा आपण टॉपिक घेतला. मला थर्मोडायनामिक्स आता अभ्यास करायचा आहे. याच्या अगोदर मी केलेला आहे. थोडाफार मला थर्मोडायनामिक्स बद्दल माहिती आहे. आता मला त्याची रिव्हिजन करायची आहे.
मग काय करायचं आपण? अगोदर थिअरी पार्ट कंप्लीट करायचा किंवा ज्यांची झिरो स्टडी झाली, काय? की ज्यांचा झिरो स्टडी झालाय, तर त्यांनी काय करायचं? अगोदर थिअरी पार्ट कंप्लीट करायचा. काय आयसोबारिक प्रोसेस, आयसोकोरिक प्रोसेस. सगळ्यात पहिले प्रोसेस म्हणजे काय? सिस्टम म्हणजे काय? बाउंडरी म्हणजे काय? हीट म्हणजे काय? या गोष्टीपासून तुम्हाला सुरू करायचंय. थिअरी पार्ट करायला जास्त काही जड जात नाही. केमिस्ट्री हा खूप स्कोरिंग सब्जेक्ट आहे, बरोबर? आणि अजिबात हार्ड असा टॉपिक नाहीये. खूप सिंपल टॉपिक आहे केमिस्ट्री. आणि त्यातल्या त्यात थर्मोडायनामिक्स सारखा, सॉलिड स्टेट सारखा चॅप्टर, त्याच्यानंतर आपण पॉलिमर केमिस्ट्री, ग्रीन केमिस्ट्री यासारखे जे चॅप्टर्स आहेत ते अतिशय सोपे आहेत आणि खूप स्कोरिंग चॅप्टर्स हे आहेत. त्याच्यामुळे काय करायचं अगोदर थिअरी पार्ट कंप्लीट करायचा. बरं आता थिअरीमध्ये काय करायचं? पहा थिअरीमध्ये तुम्हाला करायच्या डेफिनिशन्स. बुकमध्ये जेवढ्या डेफिनिशन्स आल्या तेवढ्या डेफिनिशन्स तुम्हाला करायच्यात ॲट एनी कॉस्ट. आता पहा ग्रीन केमिस्ट्रीमध्ये इटसेल्फ ग्रीन केमिस्ट्रीची डेफिनिशन आहे. थर्मोडायनामिक्समध्ये थर्मोडायनामिक्सची डेफिनिशन आहे. थर्मोडायनामिक्स इज अ ब्रांच ऑफ म्हणजे त्या पद्धतीने केमिस्ट्री विच डील्स विथ द हीट अँड ट्रान्सफर ऑफ द हीट या पद्धतीच्या डेफिनेशन तुम्हाला व्यवस्थितरित्या करायच्यात. त्याच्यानंतर काय दुसरी गोष्ट म्हणजे काय डिस्टिंग्विश करायच्यात. आता एकदा जर तुम्ही डेफिनेशन्स केल्या, तर नंतर डिस्टिंग्विश करायला खूप सोपं जाणार आहे तुम्हाला. का सोपं जाणार आहे? कारण डेफिनेशन ॲज अ इटसेल्फ तुम्ही डिस्टिंग्विशमध्ये लिहू शकता. त्याच्यानंतर करायचे तुम्हाला लॉज आणि लॉजचे स्टेटमेंट. काय करायचे लॉज आणि लॉजचे स्टेटमेंट्स आणि लॉजचा काय जो फॉर्म्युला वगैरे एक्सप्रेशन जे असेल, तर ते तुम्हाला व्यवस्थितरित्या करायचे आहेत. केमिस्ट्रीमध्ये लॉ खूप इम्पोर्टंट आहे. डायरेक्टली तुम्हाला लॉजचं स्टेटमेंट दिलं जातं आणि लॉज विचारला जातो किंवा डायरेक्टली तुम्हाला काय केलं जातं, लॉजचं नाव दिलं जातं आणि लॉ आपल्याला तिथं लॉजचं स्टेटमेंट लिहायला लागतं, बरोबर? त्यासाठी लॉ व्यवस्थित करायचे आहेत. त्याच्यानंतर फॉर्म्युले व्यवस्थित करायचे आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, तर रिएक्शन्स व्यवस्थित करायच्या आहेत. रिएक्शन्स करत असताना काय करायचं, रिएक्शनमध्ये कोणता कॅटलिस्ट वापरलाय, त्याच्यानंतर रिएक्शनमध्ये कोणता रिएजंट आहे, रिएक्शनमध्ये कोणते प्रॉडक्ट तयार होतात, मायनर प्रॉडक्ट कोणता, मेजर प्रॉडक्ट कोणता, त्याच्यानंतर रिएक्टंट्स कोणते आहेत, रिएक्शनच्या कंडिशन काय, टेम्परेचर कोणतं लागतं, या सर्व गोष्टी तुम्हाला एखाद्या रिएक्शन बद्दल माहिती पाहिजे. त्याच वेळेस आपण समजू की ती रिएक्शन तुमची परफेक्ट झाली. कारण बोर्डमध्ये तुम्ही जर पी-वाय-क्यूज पाहिले तर रिएक्शनवर कोणत्याही पद्धतीचा ट्विस्ट होऊन क्वेश्चन आलेला आहे. क्वेश्चन डायरेक्टली सरळ येत नाही. कारण आपण आता 12वी आहोत. आपण आता काय 5वी 6वी राहिलेलो नाही की डायरेक्ट आपल्याला क्वेश्चन येईल. आपल्याला क्वेश्चनची जी ट्विस्टनेस असते किंवा क्वेश्चन कशा पद्धतीने नक्की आपल्याला काय लिहायचंय हे आपल्याला समजलं पाहिजे आता बरोबर आहे. मग रिएक्शनच्या ह्या सर्व गोष्टी तुम्हाला करायच्यात. त्याचबरोबर हे जे थिअरी पार्ट्स आहेत तर ते तुम्हाला परफेक्ट करायचे आहेत. बरं त्याच्यानंतरनं काय करायचंय? ज्यावेळेस तुमचा थिअरी पार्ट कंप्लीट होईल, तुम्ही सर्व थिअरी केली सगळी 16च्या 16 आउट ऑफ 16 चॅप्टरची तुम्ही व्यवस्थित थिअरी कंप्लीट केली आहे. सर्व सिलेबस तुमचा करून झालाय, बरोबर? आता हे बोलायला सोपं वाटतं, पण करायला अवघड आहे. कारण खूप मोठी थिअरी आहे. पण ठीक आहे तुमची कंप्लीट झाली. तर मग त्यानंतर तुम्हाला काय करायचंय? तर त्यानंतरनं तुम्हाला न्यूमेरिकल्स आणि डेरिव्हेशनकडे जायचंय. आता काही जण विचारतात, की आमचा झिरो स्टडी झालाय. मग आम्ही काय करावं? डायरेक्ट न्यूमेरिकल्स आणि डेरिव्हेशन्स पासून सुरुवात करायची का? तर असं बिलकुल नाही. अगोदर थिअरी कंप्लीट करायची. नंतरनं फॉर्म्युले वगैरे ज्यावेळेस तुमचे व्यवस्थित होतील, पाठ होतील, तर मग न्यूमेरिकल्सकडे जायचंय आणि मग डेरिव्हेशन्सकडे जायचंय. पण डेरिव्हेशन्सकडे पण अशा जायचंय, की जे ऑलरेडी एक्झाममध्ये इथून मागे आलेले आहेत. हे तुम्हाला कसं समजणार? वाय लर्न नावाचं ॲप्लिकेशन आहे. तिथून तुम्हाला ते समजणार किंवा डायरेक्टली तुम्ही Googleला जरी सर्च केलं एच-एस-सी केमिस्ट्री क्वेशन पेपर लास्ट इयर तर तुम्हाला क्वेशन पेपर ह्या मिळून जातील. बरोबर आहे. मग तुम्हाला काय करायचंय थिअरी कंप्लीट नंतरनं न्यूमेरिकल्सकडे जायचंय आणि नंतरनं डेरिव्हेशनकडे जायचंय. बरोबर? आता तुम्हाला टार्गेट देतोय. या सर्व गोष्टी मी जेवढ्या तुम्हाला सांगितल्या गोष्टी काय 16 ही चॅप्टर्सची थिअरी आणि ती कंप्लीट झाल्यानंतरनं न्यूमेरिकल्स वगैरे. आता तुमची चॉईस आहे तुम्हाला न्यूमेरिकल्सकडे जायचंय की नाही. जर तुम्हाला आवडत असतील न्यूमेरिकल्स किंवा तुमच्याकडे वेळ असेल, तर तुम्ही नक्की जाऊ शकता. पण थिअरी स्किप करून तुम्हाला बिलकुल न्यूमेरिकल्स वगैरे करायचे नाहीत आणि हे तुम्हाला कंप्लीट कधीपर्यंत करायचंय? आज रात्री संध्याकाळी 8 पी-एम पर्यंत. म्हणजे रात्री 8 वाजेपर्यंत तुम्हाला हे कंप्लीट करायचंय. त्याच्यानंतरनं काय करायचंय, की एक क्विक रिव्हिजन घ्यायची आहे. आपण जेवढं दिवसभरामध्ये केलंय, ओके, जेवढे चॅप्टर्स पाहिलेत, जेवढ्या डेफिनिशन्स पाहिल्यात, जेवढे लॉज पाहिलेत, त्यांची क्विक रिव्हिजन तुम्हाला घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर 9, 10, 11 वाजेपर्यंत तुम्हाला व्यवस्थितरित्या झोपून जायचं कारण पेपरच्या अगोदर झोप महत्त्वाची आहे. कारण ऑलरेडी तुम्ही 4-5 दिवस आता सध्या फिजिक्ससाठी अभ्यास केलाय, फिजिक्सचा पेपर दिलाय. त्याच्यानंतर डायरेक्टली एका दिवसानंतर केमिस्ट्री जायचं म्हणजे तुमच्या मागे ताण तर असणार आहे. तुमचं शरीर थकलं असणार आहे, तुमचं मन थकलं असणार आहे. पण आपल्याला थकून चालायचं नाही. आपल्याला व्यवस्थित रेस्ट घ्यायचे आणि पुन्हा आपल्याला मैदानात उतरायचंय, बरोबर? आणि मैदानात उतरल्यावर मैदान गाजवायचंय, बरोबर? मग क्विक रिव्हिजन करून घ्यायची. त्याच्यानंतर पुन्हा ज्यावेळेस तुम्ही सकाळी उठाल, ओके, सकाळी उठाल, तर त्यावेळेस काय करायचं? आता सकाळी कधी कधी उठता तुम्ही? बरेच जण सकाळी लवकर उठतात. प्रत्येक जण एक्झामच्या वेळेस लवकर उठतात. समजा 5 वाजता तुम्ही उठले, बरोबर? 5 वाजता तुम्ही जर उठले, तर त्यावेळेस काय करायचंय? पुन्हा तुम्हाला रिव्हिजन करायची आणि ही रिव्हिजन कुठपर्यंत तुम्हाला करायची आहे?
ही रिव्हिजन तुम्हाला पेपरच्या अगोदर आपल्याला समजा एक अर्धा तासमध्ये ते आत बोलवतात. त्याच्या अगोदर 1 तासभर तुम्हाला ही रिव्हिजन व्यवस्थित संपवायची. ज्यावेळेस पेपर ते आतमध्ये बोलवायला 1 तास शिल्लक राहतो, तर त्यावेळेस फक्त तुम्हाला शांत बसायचंय. तुमच्या मनाला असं सांगत राहायचं, की माझा पूर्ण अभ्यास झालाय. व्यवस्थितरित्या मी सामोरं जाईल किंवा समजा असे काही क्वेश्चन असतील, की जे तुमच्या लक्षात राहत नसतील, तर त्याच्यावर तुम्हाला थोडासा टाईम इन्व्हेस्ट करायचा आहे, बरोबर? या पद्धतीने जर तुम्ही पेपरची स्ट्रॅटेजी ठेवली, मनामध्ये पेपरचा अप्रोच ठेवला, तर नक्की तुम्हाला चांगले मार्क्स हे ऑब्टेन होणार आहेत. त्याच्यानंतर अजून एक महत्त्वाची गोष्ट, की मनामध्ये बिलकुल भीती बाळगायची नाही. कारण हा फक्त एक केमिस्ट्रीचा पेपर आहे. आपण फिजिक्स सारखा पेपर टॅकल केलाय, बरोबर आहे? हा केमिस्ट्रीचा पेपर आहे आणि फिजिक्स असो, केमिस्ट्री असो, शेवटी पेपरच आहेत. आपल्याला खूप मोठी आव्हानं पुढे झेलायची आहेत, बरोबर? मग इथं आपण अजिबात खचून चालणार नाही. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या कोणत्याही परिस्थितीत म्हणजे काय सी पासनं तर थेट तुम्ही इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये जाईपर्यंत प्रत्येक स्टेपवर मी तुमच्या सोबत असणार आहे. त्याच्यामुळं आपल्या चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे व्हिडिओ तुम्हाला आवडलाय तर लाईक करून जा. तुमच्या मित्र-मैत्रिणींपर्यंत नक्की शेअर करा. तर ठीक आहे मित्रांनो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह टॉपिक सोबत.